नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान यामधील पाठ क्रमांक 5 अन्न पदार्थांची सुरक्षा या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. बघूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यातील अ. शेतातील धान्य प्रखर सूर्यप्रकाशात सुकवणे याला टिंबटिंब असे म्हणतात. योग्य उत्तर आहे निर्जलीकरण. दुसरी रिकामी जागा. दूध व तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापवून ताबडतोब थंड करतात. अन्न पदार्थाच्या परीक्षणाच्या या पद्धतीला टिंबटिंब असे म्हणतात. योग्य उत्तर आहे पाश्चरीकरण. तिसरी रिकामी जागा. मीठ हे टिंबटिंब आहे. उत्तर नैसर्गिक परिरक्षक आहे. पुढचं. व्हिनेगर हे टिंबटिंब आहे. योग्य उत्तर आहे रासायनिक परिरक्षक. प्रश्न क्रमांक 2. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. त्यातील अ. दुधाचे पाश्चरीकरण कसे करतात. उत्तर. पाश्चरीकरण पद्धतीने दूध 80 डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत 15 मिनिटे तापवले जाते. नंतर ताबडतोब ते थंड केले जाते. त्यामुळे दुधातील सूक्ष्मजीवांचा नाश होऊन दूध दीर्घकाळ टिकते. पुढचा प्रश्न. भेसळयुक्त अन्नपदार्थ का खाऊ नयेत. उत्तर. भेसळयुक्त अन्नामुळे खाणाऱ्याच्या आरोग्याला धोका पोहोचतो. अन्नातील वेगवेगळ्या भेसळींचे परिणाम शरीरावर होतात. पोटाचे आजार किंवा विषबाधा होऊ शकते. दीर्घकाळ भेसळयुक्त अन्न खाल्ल्याने शरीरातील महत्त्वाच्या अवयवांच्या कार्यावर विपरीत परिणाम होतात. तसेच कॅन्सरसारखे दुर्धर रोग होण्याचा धोका संभवतो. पुढचा प्रश्न. घरामधील अन्न सुरक्षित राहण्यासाठी तुमचे आई बाबा काय काळजी घेतात. उत्तर. घरातील अन्न सुरक्षित राहण्यासाठी माझे आई बाबा अन्नपदार्थ थंड ठिकाणी ठेवतात. दुसरं. अन्न वाळवून, सुकवून, उकडून किंवा हवाबंद डब्यात ठेवतात. तिसरा पॉईंट आहे. त्यामुळे अन्नपदार्थात सूक्ष्मजीवांची वाढ होत नाही, ते खराब होत नाही, म्हणजे अन्न सुरक्षित राहते. पुढचा प्रश्न. अन्न बिघाड कसा होतो. अन्न बिघाड करणारे विविध घटक कोणते. उत्तर. अन्नाचा बिघाड अतिशय सहजरित्या होतो. शेतापासून ते ग्राहकापर्यंत अन्न वाहतूक करतानाच अन्नपदार्थांना इजा पोहोचू शकते. अयोग्य हाताळणी, अयोग्य साठवण, अयोग्य वाहतूक इत्यादींमुळे अन्न खराब होते. काही नाशिवंत अन्नपदार्थ लवकर खराब होतात. दूध, मांस इत्यादी आम्ल किंवा आम्लारीयुक्त असतात. त्यांच्यात अंतस्तः बदल होत असतात. रासायनिक प्रक्रिया होऊन अन्नपदार्थ बिघडतात. काही अन्नपदार्थांचा धातूशी संपर्क झाल्यास अशा प्रक्रिया होतात. हवा, पाणी, जमीन यांमधील सूक्ष्मजीव किंवा परिसरातील कीटक अन्नांमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे अन्न बिघाड होतो. पुढचा प्रश्न. अन्न टिकवण्याच्या कोणत्या पद्धतींचा वापर तुम्ही कराल. उत्तर. अन्न टिकवण्याच्या खालील पद्धतीचा वापर आम्ही करू. पहिलं. वाळवणे. दुसरं. थंड करणे. तिसरं. हवाबंद डब्यात ठेवणे. चौथं. खारवणे. प्रश्न क्रमांक 3. काय करावे बरे. त्यातील अ. बाजारात अनेक मिठाईवाले उघड्यावर मिठाईची विक्री करतात. उत्तर. उघड्यावर ठेवलेली मिठाई कधीही खाऊ नये, त्यावर माशा बसलेल्या असतात. दुसरं. असे अन्न दूषित असते, त्यामुळे पोटाचे आजार होऊ शकतात. अन्न सुरक्षितता आणि मानांकने कायदा 2006 अनुसार अशा दूषित अन्न विक्रेत्यांवर कारवाई करता येते. त्यासाठी नजीकच्या नगरपालिका कार्यालयात तक्रार करावी. पुढचा मुद्दा. इतर ग्राहकांना अशी दूषित मिठाई घेण्यापासून परावृत्त करावे. पुढचं. पाणीपुरी विक्रेता अस्वच्छ हातानेच पाणीपुरी बनवत आहे. अस्वच्छ हाताने पाणीपुरी बनवणाऱ्या पाणीपुरी विक्रेत्याला जागरूक करावे.
अस्वच्छतेमुळे कोणते विकार होतील याची जाणीव त्याला करून द्यावी. आपण स्वतः अशा ठिकाणी पाणीपुरी खाणे टाळावे. पुढचा प्रश्न, बाजारातून भरपूर भाजीपाला फळे विकत आणली आहे. बाजारातून भाजीपाला व फळे आणल्यावर ती स्वच्छ करावीत, व्यवस्थित धुवून कोरडी करावी. त्यानंतर ती रेफ्रिजरेटरच्या भाजी ठेवायच्या कप्प्यात सुरक्षित ठेवावी. फ्रीज नसेल तर टोपलीत किंवा कापडी पिशवीत भाजीपाला फळे नीट झाकून ठेवावीत. पुढचा प्रश्न, उंदीर, झुरळ, पाल यांपासून अन्नपदार्थांचे रक्षण कसे करायचे? अन्नपदार्थ नीट झाकून ठेवावेत. जिथे उंदीर, झुरळे फिरकणार नाहीत अशी उंचीवरील जागा निवडावी. नंतर फडताळात किंवा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास अन्नपदार्थ सुरक्षित राहतील. प्रश्न क्रमांक 4, आमच्यातील वेगळा कोण हे शोधा. त्यातील अ, मीठ, व्हिनेगार, सायट्रिक आम्ल आणि सोडियम बेन्झोएट. वेगळा शब्द आहे मीठ. दुसरं, लाखीची डाळ, विटांची भुकटी, मॅटॅनिल येलो, हळद पावडर. हळद पावडर हा वेगळा शब्द आहे. पुढचं, केळी, सफरचंद, पेरू, बदाम. यातील वेगळा शब्द आहे बदाम. पुढचं, साठवणे, गोठवणे, निवडणे आणि सुकवणे. वेगळा शब्द आहे साठवणे. प्रश्न क्रमांक 5, खालील तक्ता पूर्ण करा. बघा, या ठिकाणी पदार्थ आणि भेसळ दिलेला आहे. हळद पावडरमध्ये भेसळ केली जाते मेटॅनिल येलोची, मिरीमध्ये भेसळ केली जाते पपईच्या बियांची, रव्यामध्ये भेसळ केली जाते लोहकिसाची, मधामध्ये भेसळ केली जाते गुळाच्या पाण्याची. प्रश्न क्रमांक 6, असे का घडते ते लिहून त्यावर काय उपाय करता येतील ते सांगा. त्यातील अ, गुणात्मक अन्न नासडी होत आहे. उत्तर, अन्नाच्या गुणात किंवा दर्जात नाश होऊन घट होणे म्हणजे अन्नाची गुणात्मक नासाडी होणे होय. पुढील कारणांनी अन्नाची गुणात्मक नासाडी होते. अन्न सुरक्षतेच्या चुकीच्या पद्धती वापरून अन्नरक्षण करणे. दुसरं, परिरक्षकांच्या प्रमाणाबाहेर म्हणजेच अतिरेकी वापर करणे. तिसरं, चुकीच्या स्वयंपाक पद्धती जसे अन्न अति शिजवणे, भाज्या चिरून नंतर धुणे. अन्न तयार होऊन ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास लागणाऱ्या वेळेचा अंदाज चुकणे. 5वं, द्राक्षे, आंबे अशा नाशवंत फळांची अयोग्य हाताळणी करणे. उपाय काय त्यावरती? तर पहिला उपाय आहे, ज्या कारणांनी अशा गुणात्मक अन्ननासडी होते ती कारणे प्रथम शोधून काढावीत. दुसरं, जर स्वयंपाकघरात चुकीच्या पद्धतीने अन्न शिजवणे किंवा अन्नाची साठवणूक होत असेल तर ती थांबवली पाहिजे. तिसरं, बाजारातून फळे भाज्या आणताना त्यांची हाताळणी सुयोग्यरित्या केली पाहिजे. पुढचा प्रश्न, शिजवलेला भात कच्चा लागत आहे. कारण भात शिजताना त्यामध्ये पुरेसे पाणी टाकले नसेल किंवा तो पूर्णतः शिजला नसेल. उपाय काय त्यावर? तर अशा भाताला पुन्हा वाफ द्यावी, पाणी टाकून परत शिजवावे. बाजारातून आणलेला गहू थोडा ओलसर आहे. कारण काय? तर बाजारातून आणलेला गहू योग्य पद्धतीत साठवलेला नसला की तो दमट आणि ओलसर होऊ शकतो. पावसाळी वातावरणात असे बऱ्याच वेळा होऊ शकते. आपण बाजारातून आणताना देखील त्याला ओल लागलेली असू शकते. उपाय काय त्यावर? तर याप्रमाणे गहू उन्हात वाळत घालावा. अशा प्रकारे 3-4 वेळा उन्हात वाळल्यावर कोरड्या हवाबंद डब्यात भरून ठेवावा. पुढचा प्रश्न, दह्याची चव आंबट किंवा कडवट लागत आहे. कारण दही विरजवताना लागलेले विरजण खराब झालेले असेल तर दही आंबट किंवा कडवट लागते. जास्त दिवस उलटून गेले असले तरी ते दही आंबट किंवा कडवट लागते.
दह्याची साठवण योग्य त्या तापमानाला व्यवस्थित केली नसेल तरी दही खराब होते. उपाय काय तर कडवट दही फेकून द्यावे लागते. आंबट दही ताक करून किंवा साखर घालून वापरावे. पुढचं आहे, खूप वेळापूर्वी कापलेले फळ काळे पडले आहे. कारण काय तर कापलेल्या फळात रासायनिक प्रक्रिया चालू होतात आणि त्यामुळे ते फळ काळे पडते. उपाय काय तर कापल्याबरोबर लगेच अशी फळे बंद डब्यात झाकून ठेवावीत. अशा फोडींना हलकासा मिठाचा किंवा साखरेचा थर लावल्यास फळे काळे पडण्याचे प्रमाण कमी होते. प्रश्न क्रमांक 7 कारणे लिहा. 5 अंश सेल्सिअस तापमानाला अन्नपदार्थ सुरक्षित राहतात. उत्तर, थंड तापमानात जैविक प्रक्रिया होत नाही. जीवाणू, बुरशी असे उपद्रवी सूक्ष्मजीव अन्नपदार्थावर परिणाम करू शकत नाही. त्यामुळे अन्नपदार्थ 5 अंश सेल्सिअस तापमानाला सुरक्षित राहतात. दुसरा प्रश्न, सध्या मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात. उत्तर, बुफे पद्धतीत आपल्याला हवे तितके जेवण प्लेटमध्ये घ्यायचे असते. अन्नाचा अपव्यय होऊ नये म्हणून ही पद्धती सुरू करण्यात आली असावी. पारंपरिक पंगतीच्या भोजनात आग्रह करून अन्नाची नासडी केली जाते. म्हणून सध्या मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान यामधील पाठ क्रमांक 5 अन्न पदार्थांची सुरक्षा या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.